आज अत्यंत महत्त्वाची घटना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनाने घडलेली आहे। अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं नेतृत्व जे करत होते ते आमचे आदरणीय आनंदरावजी पाटील साहेब उर्फ राजाभाऊ, ज्यांना खूप मोठा कामाचा वारसा आहे। स्वर्गीय जयसिंग बापूंचे ते चिरंजीव आहेत आणि इतके वर्ष पक्षासाठी काम केल्यानंतर देखील त्यांचा विचार न झाल्यामुळे भागातल्या लोकांच्या भावना जाणून घेऊन आज त्यांनी निर्णय घेतलाय की भारतीय जनता पार्टी पुरस्कृत येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि त्यामुळं आदरणीय राजाभाऊ हे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातील आणि त्याचबरोबर संजयजी सवादेकर हे पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत आणि आदरणीय संगीताताई शेटे या देखील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। खरं तर एकत्रितच आम्ही अनेक दिवसापासून काम करतोय। त्यांची माझी कामाच्या बाबतीमध्ये मग ते सामाजिक असो की राजकीय असो आमचं एकमतच असतंय, पण शेवटी एक अशा प्रकारचं त्यांचं कुटुंब आहे की प्रामाणिकतेला त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं महत्त्व आहे। त्यामुळे त्यांनी एका दिशेनेच आजपर्यंत मार्गक्रमण केलं। आज मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना या तीव्र झाल्या। अनेक दिवसापासून आम्ही चर्चेमध्ये पण होतो आणि आज सगळ्यांना विचारात घेऊन विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। मी खात्रीनं आपल्याला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा निवडून आलेला सदस्य हा आदरणीय राजाभाऊच असतील अशा पद्धतीचा विश्वास आज माझा ह्या विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आहे। लोकांमधनं अत्यंत चांगली प्रतिक्रिया, चांगली भावना त्यांच्याविषयी आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये परिवर्तन हे अट आहे। आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होतो आणि त्या पद्धतीनं येळगाव जिल्हा परिषद गटातून मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडं उमेदवारी मागितलेली होती। परंतु या पक्षामध्ये गेली मी 10 वर्ष पक्षामध्ये कार्य करीत असताना माझ्यावरती अन्यायाची भूमिका झाली। माझं कुणावरतीही टीका टिप्पणी नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्या पक्षामध्ये मला वागणूक मिळाली किंवा जे तिकीट नाकारण्यात आलं ती काही पद्धत योग्य नव्हती। त्यामुळं मी माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी या येळगाव जिल्हा परिषद गटामधून पहिल्यांदा अपक्ष अर्ज भरला, त्याच्यानंतर पक्षाचा एक अर्ज भरला आणि त्याच्यानंतर अपक्ष एक अर्ज, असे 3 अर्ज भरले। परंतु AB फॉर्म शेवटपर्यंत मला देण्यात आला नाही। गेली 10 वर्षे या पक्षात काम करीत असताना पाठीमागनं येणाऱ्या कार्यकर्त्यांना 6 महिने झाले नाही तर AB फॉर्म देत आहेत आणि जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो आहे। अशा पद्धतीनं जर खाली तळामध्ये जर काम करणारे कार्यकर्ते असतील तर त्यांच्यावरती अन्यायाची भूमिका सातत्यानं होत राहणार। म्हणून भविष्यकाळामध्ये या येळगाव जिल्हा परिषद गट असेल या गटामधील सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रह असतो मला या जो काय माझा अपक्ष अर्ज आहे त्या अपक्ष अर्जाला या दक्षिण कराड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी पाठिंबा दर्शवला। मला आघाडी म्हणजे महायुतीतनं पुरस्कृत करून म्हणजे भाजप पुरस्कृत करून मला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्य काळामध्ये मी या येळगाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढवत आहे।